नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, 8वा वेतन आयोग लांबणीवर। मित्रांनो, काय ह्या बातमीमध्ये नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, 8वा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे। आगामी वर्षात अर्थात 2026 पासून 8वा वेतन लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण प्रत्यक्षात मात्र 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता कमी दिसत आहे। यामागे काही तांत्रिक कारणे असल्याचे समोर आले आहे। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोगाचा लाभ कधीपासून मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मित्रांनो, सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग देण्याची घोषणा सरकारने केली होती। तसेच सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती आणि यासाठी 2 सदस्यीय समिती आणि अध्यक्षांची लवकरच नियुक्ती केली जाईल असे सांगितले होते। परंतु 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये वेतन आणि पेन्शन सुधारण्यासाठी एक आराखडा आणि अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर करावी अशी त्यांची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही। मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु सरकारने या अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही तरतूद केली नाही। यामुळे 2026 ते 2027च्या अर्थसंकल्पातच त्यासाठी तरतूद केली जाईल असे संकेत मिळत आहेत। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी तयार करून अंतिम करण्यासाठी किमान 1 वर्ष लागू शकते। 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाशी संबंधित कोणत्याही खर्चाचा समावेश नाही, कारण वेतन आयोगाचा अहवाल अंतिम होऊन मंजूर होण्यासाठी किमान 1 वर्ष लागू शकते। अर्थ मंत्रालयाने यासाठी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून सूचना मागवल्या आहेत। या विभागांकडून सूचना मिळाल्यानंतरच आयोगाचे काम औपचारिकपणे सुरू होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।